आणि महाकुंभमेळ्याला खरं तर सुरुवात झाली आहे। मात्र महाकुंभमेळ्यात सध्या ज्या मॉडेल साध्वीची चर्चा सुरू आहे तिच्यावर शंकराचार्य आता चांगलेच भडकले। शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद या मॉडेल साध्वीवर का बरं भडकले पाहूया। मॉडेल साध्वीवर शंकराचार्य भडकले। ग्लॅमरस साध्वी टीकेची धनी। हर्षा रिचारिया विरोधात संताप। प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ सुरू आहे। या महाकुंभादरम्यान सर्वाधिक चर्चा होतीये ती फक्त मॉडेल अन साध्वी हर्षा रिचारिया हिचीच। प्रयागराजमधील महाकुंभात हर्षाबाबत नवीन वाद समोर आलाय। हर्षाला महाकुंभातील पहिलं अमृत स्नान करू देणं आणि महामंडलेश्वर यांच्या शाही रथावर बसवण्यावरून वाद निर्माण झाला। ज्योतिषपीठातील शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत अनेक सवाल उपस्थित केले। धर्म का क्षेत्र है, इसमें चेहरे की सुंदरता तात्पर्य नहीं रखती है, इसमें हृदय की सुंदरता। जब हमारा हृदय शुद्ध है कि नहीं, पवित्र है कि नहीं, हम लोकोन्मुखी हैं कि नहीं, लोक सेवा के लिए तत्पर हैं कि नहीं, ये सब बातें यहाँ पर काउंट करती हैं। दिखेगा कि जो साधु संत हैं वो चेहरे पर भी कुछ भस्मी पोत ले रहे हैं, मिट्टी पोत ले रहे हैं, ताकि कुछ अगर हो भी तो वो भी छुप जाए। हर्षा रिचारिया निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर कैलाशानंद महाराज यांची शिष्य आहे। मध्य प्रदेशातील भोपाळमधील हर्षा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे। तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले। एका रात्रीत हर्षाचे फॉलोअर्स वाढले। अध्यात्माच्या आवडीमुळे हर्षा महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी झाली। याबाबत स्वतः हर्षानं स्पष्टीकरण दिलं। मी अजूनही साध्वी बनलेली नाही। साधू होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते, अनेक विधी करावे लागतात। माझा पोशाख पाहून लोकांनी माझं नाव साध्वी हर्षा ठेवलं। मला सर्वात सुंदर साध्वी म्हटलं जातंय। हे सर्व पाहून बरं वाटतं, पण मला साध्वीचा टॅग देणं योग्य नाही। त्यामुळे एकीकडे साध्वी म्हणून चर्चा होणाऱ्या हर्षा रिचारियावर आता आध्यात्मिक क्षेत्रातून टीका होतीये। चांगली काय अन वाईट काय, शेवटी प्रसिद्धी ही प्रसिद्धीच असते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।